ऑक्सिलरी वर्ब आपल्याला माहिती आहे. कॅन, कुड हॅव, शुड हॅव, वुड हॅव, मे, माइट असे आपले 23 ऑक्सिलरी वर्ब्स आहेत. ऑक्सिलरी वर्बचे सेंटेन्स जेव्हा आपण घेतो तर तेव्हा त्याचं स्ट्रक्चर काय आहे, स्ट्रक्चर आणि मीनिंग आपल्या लक्षात राहत नाही. म्हणून काय केले, सगळे सोबत घेतले, एकच वर्ब यूज करून सगळे सेंटेन्स तुम्हाला कसे बनवतात, त्याचं मीनिंग कसं होईल हे आपण एकदाच एका खाली एक जर घेतलं तर आपल्याला लक्षात ठेवायला कसं होईल, सोपं जाईल. म्हणून काय केले, कॅनचं स्ट्रक्चर आणि कॅनचं सेंटेन्स नंतर त्याचं मीनिंग. परत काय आलं, कुडचं स्ट्रक्चर, कुडचं सेंटेन्स आणि मीनिंग. कुड हॅव स्ट्रक्चर, सेंटेन्स विथ मीनिंग. आता बघा, कॅनचा जो स्ट्रक्चर आहे ते काय, सब्जेक्ट प्लस कॅन प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सेंटेन्स बनवताना काय होईल, आय कॅन राईट. आय कॅन राईट चं मीनिंग काय, मी लिहू शकतो. मी लिहू शकतो, तुम्हाला असं पण म्हणू शकता, मला लिहिता येते. ठीक आहे. त्याच्यानंतर कुड सब्जेक्ट प्लस कुड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सेंटेन्स आय कुड राईट, हेच वर्ब यूज केले, लक्षात ठेवायला सोपं जाईल. मी लिहू शकलो, मला लिहिता आले. कुड जे आहे ते कॅनचं पास्ट टेन्स दाखवते. कुड हॅव चं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस कुड प्लस हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आय कुड हॅव रिटन. आय कुड हॅव रिटन, इथे V3 लागले, हाच वर्ब यूज केलाय, पण इथे काय घ्यायचे आपल्याला, V3 यूज करायचे. मी लिहू शकलो असतो, मला लिहिता आले असते. तर इथे बघा, या तीनच टेन्स मध्ये किती मीनिंग डिफरंट आहे. आय कॅन राईट, मी लिहू शकतो, ॲबिलिटी शो करतो. आय कुड राईट, मी लिहू शकलो, पास्ट टेन्स दाखवते, माझी ऍक्शन कंप्लीट झाली. आय कुड हॅव रिटन, मी लिहू शकलो असतो, मी लिहू शकलो असतो, मला ते जमलं असतं. तर या तीन सेंटेन्सचाच डिफरन्स तुम्हाला इच्छा इथे लक्षात येईल. त्याच्यानंतर आहे शूडचं मीनिंग होते करायला पाहिजे. आता स्ट्रक्चर दिले, सब्जेक्ट प्लस शुड प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. सेंटेन्स आहे आय शुड राईट. आता शुड म्हणजे काय, करायला पाहिजे. आय शुड राईट, मला लिहायला पाहिजे. काय करायला पाहिजे, मला लिहायला पाहिजे. त्यानंतर शुड हॅवचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस शुड प्लस हॅवच्या समोर कधी पण तुम्हाला V3 यूज करायचे, रिलेटेड तुम्हाला ऑब्जेक्ट घ्यायचे. तर आय शुड हॅव रिटन, आय शुड हॅव रिटन, मी लिहायला पाहिजे होते, मी लिहायला पाहिजे होते. आय शुड राईट, मला लिहायला पाहिजे, मला लिहायला पाहिजे. आणि आय शुड हॅव रिटन, मला लिहायला पाहिजे होते. या दोन्ही सेंटेन्सचा डिफरन्स तुम्हाला लक्षात येईल. वुड सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आय वुड राईट, मी लिहीन. आणि वुड हॅव सब्जेक्ट प्लस वुड हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. आय वुड हॅव रिटन, मी लिहिले असते. इथे पण तुम्ही दोन्ही सेंटेन्स लक्षात घ्या. मीनिंग काय होते, आय वुड राईट मीन्स मी लिहेन,